आपण पाहत आहात सत्यदर्शन न्यूज। प्रिसिजन वाचन अभियान शनिवार दिनांक 6 जुलै 2024 सायंकाळी 6:25 IMA सभागृह डफरीन चौक सोलापूर येथे प्रिसिजन वाचन अभियानाला प्रारंभ होणार असल्याचे डॉक्टर सुहासिनी शहा व माधव देशपांडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिले। प्रिसिजन फाउंडेशनच्या वतीने आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। प्रिसिजन फाउंडेशनच्या माध्यमातून जे काही वेगवेगळे उपक्रम चालतात, सांस्कृतिक असतील, शैक्षणिक असतील, या सगळ्याच उपक्रमांना आपण सगळ्यांनी पाठिंबा दिलाच, पण समस्त सोलापूरकरांनी अतिशय उत्तम प्रतिसाद दिला। प्रिसिजन गप्पा असेल, संगीत महोत्सव असतील किंवा शाळांमध्ये चालणारे वेगवेगळे प्रकल्प असतील, अशाच पद्धतीचा एक वेगळा प्रकल्प आता आम्ही सुरू करतो आहोत आणि मला खात्री आहे की या प्रकल्पाला सुद्धा खूप चांगला प्रतिसाद मिळेल। या प्रकल्पाविषयीची एकूण माहिती, त्या पाठीमागची भूमिका काय आणि त्याची एकूण प्रोसेस काय असणार आहे याविषयी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर सुहासिनी शहा मॅडम आपल्याला माहिती देतील आणि त्यानंतर प्रश्नोत्तर होईल। नमस्कार, पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं आजच्या प्रेस कॉन्फरन्ससाठी स्वागत। आपण खरं तर वर्षातून दोनदा भेटतो, संगीत महोत्सव आणि प्रिसिजन गप्पा ह्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आपण नेहमी प्रेस कॉन्फरन्स घेतो आणि भेटतो आणि त्याला तुमचाही खूप छान पाठिंबा असतो आणि सोलापूरकरांचाही भरभरून प्रतिसाद नेहमीच असतो। शैक्षणिक आणि CSRचे खूप उपक्रम चालू असतात, पण त्यासाठी आपण अशी वेगळी कधी कॉन्फरन्स घेत नाही। आज ही तिसरी वर्षातली आपली म्हणूया की या वर्षात संगीत महोत्सवची ऑलरेडी झाली आहे, गप्पांची येईल, एक वेगळा सांस्कृतिकच आपण एक प्रोजेक्ट करतो आहोत नवीन आणि त्यासाठीची ही आज मुद्दाम प्रेस कॉन्फरन्स घेतो आहोत। प्रिसिजन वाचन अभियान असा आपण एक नवीन उपक्रम चालू करतो आहोत। तो IMA इंडियन मेडिकल असोसिएशनच्या बरोबरीने असणार आहे। IMAचे आता प्रेसिडेंट आहेत डॉक्टर किरण सारडा। IMAमध्ये देखील खूप वाचक आहेत अतिशय चांगले आणि त्यामुळे आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट केलं होतं की आपण बरोबर करूया का हा कार्यक्रम। वाचन अभियान हा कार्यक्रम दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी घ्यायचा आमचा मानस आहे आणि तो आता 6 जुलैला पहिला कार्यक्रम असणार आहे, जो IMAच्या हॉलमध्ये असेल, सगळ्यांना अर्थातच खुला असणार आहे। ह्याच्या मागची भूमिका अशी की शाळेतल्या मुलांना एकतर कोरोनानंतर त्यांचा सगळा अभ्यासक्रम जसा ऑनलाईन झाला तसा पुस्तकं हातात धरून वाचण्याची त्यांची सवय कमी झाली आणि मोबाईलच्या अतिवापरामुळे आपलीही सगळ्यांची खरं तर पुस्तकं वाचण्याची सवय कमी होत चाललेली आहे। तर पुस्तक हातात घेऊन वाचण्याचा जो काही आनंद आहे ना, ती जपणारी खूप थोडी लोक आता शिल्लक आहेत। अनेक बुक क्लब्स आहेत सोलापुरात आणि त्यांच्या वतीने हा उपक्रम चालू असतो, पण ह्या सगळ्यांना एकत्रित आणून हा काहीतरी उपक्रम घ्यायची इच्छा झाली। तर सगळ्याच बुक क्लब जेवढे आहेत सोलापुरात त्या सगळ्यांच्याच मेंबर्सना आवाहन आहे की आपण ह्या सगळ्या कार्यक्रमांना यावं आणि समस्त सोलापूरकरांना देखील आहे। तर शाळेच्या मुलांसाठी जेव्हा मी बोलत होते तर त्यांच्यासाठी आपण एक पासवर्ड नावाचा उपक्रम गेली 3 वर्ष घेतो आहोत, हे 4थं वर्ष आहे पासवर्डचं। आपण 8 रुरल शाळा आहेत, सोलापुरातल्या 2च येतात, 8 शाळातली 1000 मुलं आपण निवडली आहेत, 5वी पासूनची मुलं पुढची, आणि दरवर्षी त्यांना वर्षातून 3 पासवर्डचे अंक दिले जातात। पासवर्डचे युनिक फीचर्स आनंद अवधानी पुण्याचे ते हा कार्यक्रम खूप ठिकाणी करतात, म्हणजे महाराष्ट्रभर अनेक ठिकाणी करतात, सोलापुरात आपण त्यांच्याबरोबर करतो आहोत। आणि ही 1000 मुलांना हे जे 3 वेळा वर्षातनं पुस्तक दिलं जातं ते देताना देखील पासवर्ड युनिकचे लोक येतात आणि त्यांना त्यातलं काय वाचायचं खूप इंटरेस्टिंग करून सांगतात आणि ती मुलं ती पुस्तकं वाचून त्यातलं काय आवडलं वगैरे निबंध लिहितात आणि त्यामुळे त्यांची वाचनाची आवड नक्की वाढती आहे हे आम्हाला जाणवतं आहे। 3 वर्ष आज करतो आहोत हा उपक्रम म्हणून। आता मोठ्यांसाठी देखील हा जेव्हा उपक्रम, त्यांना बोलवावं, त्यांच्या पुस्तकाबद्दल त्यांनी सांगावं, लोकांनी ज्यांनी वाचलं असेल तर छानच आहे, नाहीतर त्यांना वाचायची इच्छा होईल आणि त्यांच्याबरोबर एक संवाद होईल आणि फक्त पुस्तक आणि लेखकच असतील असं नाही, कविता संग्रह आहे, कवितांचं अभिवाचन असू शकेल, पुस्तकांचं अभिवाचन असू शकेल, एखादं गाण्याचा देखील कार्यक्रम होऊ शकेल त्या कवितांवरती। तर असे वेगवेगळे पुस्तकाला निगडीत कार्यक्रम आपण दर महिन्याला घ्यायचं ठरवतो आहोत आणि जसा संगीत महोत्सव आणि गप्पांना प्रतिसाद मिळाला आहे तसाच प्रतिसाद ह्यालाही मिळावा अशी मनापासून इच्छा आहे। 6 जुलै 6:25 IMA हॉलमध्ये
पहिला कार्यक्रम आपण वॉकिंग ऑन दी एज हे पुस्तक लेखक प्रसाद निकटे यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. अतिशय अप्रतिम पुस्तक आहे हे. वाचनात माझ्या अजून आलं नाही, आता मी या कार्यक्रमानंतर डेफिनेटली वाचेन, कारण माझंही वाचन थोडंसं कमी झालं आहे, वाचण्याचा प्रयत्न असतो. पण तर प्रसाद निकटे यांची मुलाखत पण असेल आणि त्या पुस्तकाबद्दलही ते सांगतील अर्थातच. तर वॉकिंग ऑन द एज हे आपण पहिला पुस्तक घेतो आहोत आणि 6 जुलैला स्थळ IMA हॉल, संध्याकाळी 6:25 हा चालू होईल कार्यक्रम. पुढे जर का खूपच लोकांचा प्रतिसाद वाढला आणि तो IMA हॉल कमी पडला तर आपण डेफिनेटली मोठी जागा बघू. पण सुरुवात करतो आहोत आपण IMA हॉलपासून, आणि कारण IMA देखील आपल्याबरोबर आहे. आणि तुम्ही पुस्तकाबद्दल थोडंसं सांगाल बरं? प्रसाद निकटे हे शिक्षणाने आणि व्यवसायाने इंजिनियर आहे. काही वर्ष काम केल्यानंतर बेसिकली ते ट्रेकर आहेत, आणि काही वर्ष काम केल्यानंतर लक्षात आलं की आपण एक सह्याद्रीचा जेवढा घाट माथा आहे त्या माथ्यावरून आपण चालूयात. म्हणजे त्यांनी चालायला सुरुवात केली सातपुड्यापासून आणि संपलं महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक ह्या 3 राज्यांचा एक पॉईंट आहे गोव्याच्या अलीकडे, चोरला नावाचं. तिथं तो घाट माथा संपतो. असा जवळपास चालत जो प्रवास झाला त्यांचा, आणि तो माथ्यावरून झाला, एजवरून झाला, म्हणजे खालून वगैरे असं नाही. काही ठिकाणी रस्त्यावरून झालं, काही ठिकाणी जंगलातून झालं. असा जवळपास 75 दिवस आणि 1000 किलोमीटरचा पायी प्रवास त्यांनी केलेला आहे. त्यात पूर्ण सह्याद्रीचे सगळे भौगोलिक वैशिष्ट्य काय, तिथली वनसंपदा काय आहे, तिथली संस्कृती काय, वेगळी माणसं काय भेटली, गाव कोणते होते, ह्या सगळ्याचं एक डॉक्युमेंटेशन एका अर्थानं त्या पुस्तकामध्ये आहे. आणि आता सोलापुरातले जितके म्हणून ट्रेकिंगला जाणारे लोक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा एक वेगळा, म्हणजे वाचक म्हणून तर आहेच, पण ट्रेकर्ससाठी सुद्धा एक वेगळा एक्सपिरियन्स असणार आहे प्रसाद निकटेला ऐकणार. म्हणजे सलग 75 दिवस, आणि तोही उन्हाळ्यामध्ये. मार्चमध्ये त्यांनी सुरू केला आणि जूनच्या फर्स्ट वीकमध्ये तो प्रवास संपला त्यांचा. असा जवळपास 75 दिवसाचा हा प्रवास होता. या सगळ्या वाटेमध्ये ते आलेले अनुभव त्यांनी त्या पुस्तकामध्ये लिहिलेले आहेत. त्यांची आपण मुलाखत घेणार आहोत. स्लाईड शो असणार आहे त्यांचं. मुलाखतीच्या दरम्यान ते आपल्याला प्रत्यक्ष स्लाईडवरती हे सगळे फोटोज वगैरे पाहायला मिळणार आहेत, त्यांचे अनुभव ऐकायला मिळणार आहेत. आणि अर्थातच ते पुस्तक सगळ्यांसाठी विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. आपण हा प्रयत्न करणार आहोत की ज्या लेखकाशी गप्पा मारणार आहोत, जो लेखक आपल्या भेटीला आलेला आहे, त्याची जितकी पण पुस्तकं असतील ती लोकांना सहज वाचायला उपलब्ध व्हावी म्हणून ती पण आपण पुस्तकाचे स्टॉलसुद्धा आपण या कार्यक्रमाच्या दरम्यान लावणार आहोत. आणि लेखकांचं सगळं अनुभवविषय त्या पुस्तकामध्ये असतं, आणि म्हणून त्यांच्याशी बोलणं हा एक वेगळा. सुरुवातीला या कार्यक्रमात 6 जुलै दिवशी या पुस्तकाचं अभिवाचन होईल काही भागांचं, एक 10 मिनिटाचं, आणि त्यानंतर लेखकाची मुलाखत असणार आहे. पहिलाच उपक्रमाचा पहिलाच कार्यक्रम आहे, त्यामुळे सुरुवातीला एक फॉर्मल 5 मिनिटाचं उद्घाटन असेल, त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात होईल. असं एकूण त्याचं स्वरूप आहे. प्रयत्न आमचा असा असणार आहे की एखाद्या महिन्यात सोलापुरातला लेखक, एखाद्या महिन्यात बाहेरचा लेखक, असं ते थोडंसं स्थानिक आणि बाहेर अशा सगळ्याच लेखकांशी आपल्याला गप्पा मारतात. परवाच एक कार्यक्रम झाला तो अपूर्वा जोशींच्या मुलाखतीचा. ती बेसिकली सोलापुरातलं अतिशय चांगलं गाजणारं पुस्तक आहे. तर तो नुकताच झालेलं. असे जे काही आहे सोलापुरात, समीर गायकवाड आहेत, त्यांची अनेक पुस्तकांनाच नुकतंच साहित्य अकादमी पुरस्कारही मिळालेला आहे. असं जे काही नामांकित आपल्या परिसरातलं उसवण नावाची एक कादंबरी खूप चांगली, मूळ तुळजापूरचे ते टेलर आहेत. असे खूप वेगळे लेखक आता समोर येत आहेत. अशा सगळ्या लेखकांशी आणि साहित्यिकांशी आपल्याला बोलता यावं, गप्पा मारता यावं, आणि त्यानिमित्तानं पुस्तकांचा आणि वाचनाचा प्रसार व्हावा, ही त्यामागची आमची एकूण भूमिका असणार आहे या कार्यक्रमाच्या मागच्या. महाराष्ट्रामध्ये जाधवर म्हणून आहे. हो. वाचनप्रेमी रसिक सोलापूरकरांनी प्रिसिजन वाचन अभियानात सहभागी होऊन वाचनाचा आणि श्रवणाचा मनमुराद आनंद घ्यावा, असे आवाहन डॉक्टर सुहासिनी शहा व डॉक्टर किरण सारडा यांनी केले आहे.